कार्याध्यक्ष आहेत वर्गीय पठाण यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाचं नियोजन जे आहे जिल्हा पोलीस स्टेशन बाहेर करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण पुण्यामध्ये जर म्हणलं तर काल निषेध आंदोलन समाजसेविका मर्जिया तेरे कातिल जिंदा है, 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 तेरे कातिल जिंदा है। पुण्यामध्ये जो आहे महात्मा गांधीच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला, त्यावरती आज आपण ठाण्यामध्ये आंदोलन सूरज शुक्ला नावाचे एक माणसांनी महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ। हा सगळा आपल्या देशात काय चाललाय? यूपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी। आता महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। तर मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतळा तोडण्याचा नव्हता, हा प्रयत्न होता देशाची आयडिओलॉजी तोडण्याचा, हा प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा। बोला बोला बोला। हा जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता। मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, अशफाकुल्ला खानचा देश आहे, माझा देश आहे, तुमचा देश आहे, हिंदूचा देश आहे, मुसलमानचा देश आहे, ख्रिश्चन, सिख, ईसाई, पंजाबी सगळ्यांचा देश आहे। आणि आपला देश सेक्युलरिझम हार्मोनीवर चालणारा देश आहे आणि त्याच्यावरच चालणार आहे। आपली आयडिओलॉजी हार्मोनी आणि सेक्युलरिझमची आहे। मग ह्या लोकांना असं दर्शायचं आहे, या लोकांना असं दाखवायचं आहे की आम्ही तुमची जी आयडिओलॉजी आहे सेक्युलरिझमची, या आयडिओलॉजी आम्ही नकोय आम्हाला आणि आम्ही फेसिझमला एक्सेप्ट करतोय, आम्ही कम्युनिस्ट आयडिओलॉजीला आम्हाला एक्सेप्ट करायचा आहे। आणि एक डर, क्रोध, नफरतचा माहोल पसरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आणि आता पहिला असं कधी होत नव्हता। दिस इज व्हेरी शॉकिंग। आपण जेव्हा देशाचे बाहेर जातात, इंडिया, आउट ऑफ इंडिया, व्हेनेवर वी गो, तिथे लोक आपल्याला हा सगळे महापुरुषांची नावाने ओळखतात आहे। गांधीजीचा इंडिया म्हणून ओळखतात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ओळखत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे म्हणून लोक आपल्याला तशा ओळखत आहे, अशफाकुल्ला खानचा देश आहे तशा लोक आपल्याला ओळखत आहे, बरोबर ना? आणि आपल्या देशाचे लोक जाऊन त्या लोकांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे लोकांच्या मनात किती क्रोध आहे, कशा असा एवढा क्रोध लोकांच्या मनात आलेला आहे मला हे कळत नाहीये। एवढा पॉइझन लोकांच्या मनात कशा आलाय मला कळत नाहीये। मग आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतरी कशा माहोल खराब होणार आहे आपल्या देशाचा। आणि महाराष्ट्राचा तर माहोल खराब व्हायला आम्ही सगळे लोक देणार नाहीये। आमचा महाराष्ट्र खूप प्रेमाला एकमेकांना घेऊन पुढे चालणारा महाराष्ट्र आहे। आमच्या पक्षांचा स्पष्ट सांगणं आहे, NCP शरद पवार साहेबांचं स्पष्ट सांगणं आहे, आमच्या महाराष्ट्र, आमचा देश नाथुराम गोडसेची आयडिओलॉजी विचारधारावर चालणार नाही, तुकाराम महाराजांची विचारधारावर चालणारा आमचा देश आहे। मग तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहे। तुम्ही कितीही प्रयत्न करा नफरत पसरवण्याची, क्रोध पसरण्याची, माहोल खराब करण्याची, पण आम्ही पण आमचे प्रयत्न चालू ठेवणार आहे। आमची देशाची हिस्ट्रीला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। देशाचं सेक्युलरिझम पुढे कशा घेऊन जायचा या सगळं प्रयत्न आमचा पण चालू राहणार आहे। आणि तुमच्या धर्माला, माझ्या धर्माला, कोणीही धर्माला तुम्ही जाऊन बघा, बुराई कितनी भी ऊंची हो जाए अच्छाई के सामने कमी रहेगी।